होती ना हा तुझा पप्पा होता घर ठेवायचा विचार आहे वाटतं तुझ्या अंगावर येतो. हे राहू दे इथंच. अस्सन माझी काय राशन बिशन थोडे असतील तिथे टाकते. त्यातच टाकते. पट्टी आहे. तू मारलं ना मगाशी पिल्लूला मारलं ना. पट्टी आहे मी तुझ्याबद्दल. पप्पी घे माझी तरच मी तुझ्याबद्दल बोलणार. पप्पी घे. कट्टी आहे मी कट्टी तुझ्यासोबत. कुठं पप्पी घेते तिथे घेते जा. कट्टी पट्टी आहे मी तुझ्याबरोबर. कट्टी पट्टी आहे मी नाही बोलणार. पप्पी घेतली म्हणून कट्टी बुच्ची घ्यायची असती का? कट्टी घेतली म्हणून बुच्ची घ्यायची असती असं असतंय. हा एवढे कसं रडतंय बघ. नक्की कसं रडतंय. हे आमचं येडभूत कट्टी होते ना मी तर शिवानी जरा कट्टी होते. कट्टी होते आता अंघोळ 4 टाइम अंघोळ असते आमची. किती टाइम? 4 बऱ्या अंघोळ असते. ऐकली का तुम्ही? ऐकली अशी अंघोळ असते आमची. आज आम्ही चाललो मुंबईला. तुला नाही जा की मग बॅग भर. मम्मीला पण कपडे काढून दे. मी कुठं जाऊ? मी भरली माझी तर बॅग मी भरली. नाही तुझ्याकडे बॅग? नको येऊ मग मुंबईला. बॅग नाही राहू दे मग नको येऊ मुंबईला. मी जाते मुंबईला. उद्या सकाळ उठल्यावर तुला निकिता दीदी दिसणार नाही याला. सकाळ उठल्यावर मी माझ्या घरी असणार. मी कुठलं? हा ती वाला बी घर तुझं आहे. हे वाला बी घर तुझं आहे. माझं घर मुंबईला आहे. हा माझं घर मुंबईला आहे. मी मुंबईला गेल्यावर गार्डनला जाणार, नदीत जाणार. तुला पण नको तुला नाही यायचं ना. तुला नको ग. तू कपडे भर नाही तर कसं येणार? मी लवकर येऊ. मी आता पुढच्या वर्षीच येणार का मुंबई. तू मला बोलला ना, तुम्हाला रोज फोन केला तर मी लवकर येणार. तुम्हाला रोज फोन करणार. कसं फोन करणार? कोणाच्या फोनवरनं फोन करणार तुम्हाला? मम्मीच्या मोबाईल रोज करणार ना तुम्हाला फोन? रोज करायचा. सकाळनं उठल्यावर मला फोन करायचा. निकिता दीदी होत असं पण करायचं मला. अशी माझ्या हुशार आहे. मला उद्या लय आठवण येणार तुझी. मी तुला व्हिडिओ कॉल करणार आहे उद्या गेल्यावर. मी तुला गार्डन दाखवणार व्हिडिओ कॉल करून. ना बघणार ना तू? मी करणार ना मोबाईलमध्ये. हा मोबाईलमध्ये खोलणार ना. हा माझ्या मोबाईलमध्ये खोलणार मी. हा तू झोपू नको आता. मी जाताना झोपणार नाही ना? नाही झोपणार ना? झोपू नको आता. मी जाणार थोड्या वेळात. खेळतोय लपाछुपी. शोधतोय मी आणि शिवांश खेळतोय लपाछुपी. आता बस शोधतोय. मला शोधायचं सोडून तोच बाथरूम चालला. लय आवडलं. The next day. आम्ही
आणलाय नाश्ता, वडापाव वडापाव वडापाव. लय दिवसांनी मुंबईचा वडापाव वडापाव बोलवलीमध्ये. आयसी कॉलनीचा वडापाव एक नंबर, नक्की ट्राय करा. खरं म्हणून नाही भ्या बायला हा तिथे ठेवले तू म्हातारा उचलतो तुला ठेव तिथे. नाही तो म्हातारा आम्हाला येऊन बोलला की ते घेताय तुमचे पैसे आणि आम्ही शोधून शोधून मला काय येत करा, मी इकडे ठेवले म्हणून. हां थँक्यू. आम्ही आता ना असंच खाली जात होतो बोलत बोलत. मी मनीषा कामावरून येत होती. मनीषा बोलली निकिता तू ये जरा खाली आपण जाऊ, म्हणजे असंच राऊंड मारून येऊ. तर आम्ही येत होतो राऊंड मारून आणि मी ठेवलेला आयफोन आणि 100 रुपये ह्यावर लेफ्टवाल्या खिशात. तर मी मनीषाला नाही गावची स्टोरी सांगत होती, तेवढ्या ना व्हिडिओ पण होता माझ्याकडे त्या स्टोरीचा. तर ना तो दाखवायला की व्हिडिओ दाखवायला मी फोन खिशातून काढला आयफोन आणि त्याच्याबरोबरच 100 रुपये पडले वाटतं माझे. 100 मनीषा बघते व्हिडिओ चालू झाला काय. तर ना 100 रुपये माझे पडले आणि मी गार्डनमध्ये आम्ही असंच राऊंड मारला आणि परत बाहेर आलो आणि मला आठवलं की आता काहीतरी सामान घ्यायचं म्हणून बघते तर खिशात पैसे नाही. मी पूर्ण एवढी हवा चालू आहे तरी मी घामाघूम झाले, कारण की त्या दिवशीच पैशाचा माझ्यासोबत एक सीन झालेला त्याच्यामुळं. तर आहे ना मी लय घाबरले आयुष्यात. मी परत त्या रस्त्याने येत होते, माझे पैसे पडले. तेवढ्यात ना एक माणूस, माझा हात दुखला, एक माणूस आहे ना तेवढ्यात मला म्हटला की आपके 100 रुपये गिरे क्या. मी म्हटलं हाँ वही ढूंढ रही हूँ. तर मला बोलतो की वो आदमी देखो उठा रहा है. मी अंकल सच बोला ना, म्हणजे मस्ती मत करत. तर बोलला नाही बेटा मी मस्ती नाही करत, सच्ची गिरी. मग त्या माणसाकडे गेली तर तिथेच ते 100 रुपये माझे पडलेले अक्षरशः उचलले आणि त्या परिस्थितीतच नव्हती की मी व्हिडिओ शूट कर. मनीषा पण असते बघा हिशोबात. मग नंतर मी माझे पैसे वगैरे उचलले, पाय वगैरे पडले. मग तेवढ्यात तो माणूस बोलला का तुम्हाला इथे पैसे पडलेत. मी म्हटलं हां आणि बोलतो तोच घेत होता. तो बोलत होता की मैं लेऊंगा मैंने पहले देखा है ऐसे वैसे. तर मी म्हटलं वो तो हम लोग को आके बोला कि वो आदमी तुम्हारा पैसा ले रहा है ऐसे तसं. मग तो मला सांगत होता. मी लय खूप झाले नसते शपथ माझे पैसे भेटले असतं, नाही तर मी मारच खाल्ला असता का नाही. खरंच मी मार खाल्ला असता त्या दिवशी. माझे पैसे आज 100 रुपये भेटले, बघितले ना. हरवलेले ते आम्ही किती घाबरलेले, बापरेले घाबरलेले. माझे 100 रुपये हरवलेले. आता मी गावावरून आणलेली बॅग रिकामी करते. बॅगचं ती नाही माझे 100 रुपये हरवलेले कसे भेटले. 150 रुपयाने भेटले नाही तर आज लय ऐकलं असतं मी. 4 गोष्टी जास्त ऐकल्या असत्या. रोज 2 गोष्टी ऐकते, आज 4 गोष्टी जास्त ऐकल्या असते. गावावरून आणलेली मी बॅग रिकामी करते. फक्त माझे कपडे काढते, नाही काढते. गालजन किती काळी झाले. उद्या आम्ही जाणार आहे कुठेतरी फिरायला. यायचं नसते. काय बोलली परत बोल. मग काय करायचं ऐकायचं नाही. इथं झोप एकदा बरं झालं. 3दा लाईट गेली 3दा. नाही मग जाऊ दे ना, तुला कोण थोडी भूत उचलून नेणार होतं. नसते ऐकले सगळ्या कवड्याची माळ घालून झोपले असते बाई. डरपोक आहे माझी मम्मी, लय डरपोक आहे.